सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत एक आजी आहेत, अमरावतीला राहतात आणि त्यांनी प्रत्यक्ष श्री समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. आजी जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानू. सर्वात आधी तुझं नाव सांग. तुझं नाव याच्यातलं सांगायला लागलं ना, आधार कार्ड. हो हो. सौ वनिता बोरकर. आणि मूळ गाव कुठलं आहे? मूळगाव पुरा. अच्छा, अमरावतीत आहे आता, गोपालनगर. बरं बरं. तर तुला तुझ्या जीवन प्रवासात श्री संत माझ्या सगळे नातेवाईक मुंबईला राहते. बरं बरं. तर तिथं आहे पराग सार्वे. अच्छा. तर त्याचा नंबर सांगतो मी. अच्छा. त्याचा आहे 90 22 14 हां 54 99. अच्छा. तर तुला तुझ्या जीवन प्रवासात आलेले लहानूजी बाबांचे अनुभव सांग. तुला दर्शनाचा ध्यास कसा लागला इथून सांग सगळं. तर मी होती आर्मीले. मी 3ऱ्या वर्गापासून आम्ही नेहमी दर्शनाला येऊ टाकर खेळले मिर्झापूरवरून. बरं. तेव्हा गाड्या गिड्या नव्हत्या सगळ्यांना. आई मी मग आम्ही लहानूजी महाराज तिथं बसत होते. हो. 3ऱ्या वर्गात बसता बसता मग मी 8वाच वर्ग होता पुऱ्याले. मग म्हणले पण तू आर्मीले शिक. मग बाबांना मला 11वी मी हायर मॅट्रिकपर्यंत आर्मी शिकवलं, PT शिकेलं. मास्तरींची नोकरी मेरिट लिस्टमध्ये लावून दिलं बिना ऑर्डरनं. पैसे म्हणे मी मालक आहे पैशाचे बाबा. असं काय? सांभाळ केला. लग्न करून दिलं, मोकळं करून टाकलं. असं काय? मोकळं करून टाकलं म्हणजे? तेव्हाच लवकरच. असं काय? तू आता देवाची सेवा कर, आरती कर. पोती माझ्याजवळ शिवस्वरूप आहे, शिवस्वरूप महाराज. हो हो. हे वाचून झालं. असं डॉक्टर हेले साहेबांनी लिहिलेलं. अच्छा. त्याचं शिवस्वरूप इथूनच दिलं. हो हो. असं काय? आता काय वय आहे तुमचं? मी 14/3/47 आहे. अच्छा. असं असं. तर माझ्या आता 80च्या 79 असं अंदाज. तर तुला आणखी कोणते अनुभव आले बाबाजी? काय म्हणे काय नाही हे सांग ना. हे महाराज म्हणे तू फक्त देवाच्या नावाच्या म्हणजे लोकसंपर्कापेक्षा म्हणजे लोकांच्यापेक्षा एकांतात राह. त्याग, वैराग्य, विवेक ह्या 3 गोष्टी लक्षात ठेव. साडी नसतं आणि म्हणे लोक इकडं आपल्याकडे पाहिलं नाही पाहिजे, आपल्याला असं साधी राहा लागेल. आणि म्हणे अजून कलदार रुपयाला डग नसते, तो कोणीही दुकानातला. बाबाचे शब्द. कलदार रुपयाला डाग नसते. असं काय? कोणत्याही दुकानात चालते तो? कोणी कलदार रुपयाला डग नसते नाही, तो कोणीही दुकानात चालते. असं काय? तसं राहा लागेल. अशी वर्तवणूक तुम्हाला सांगितली. आणि तुम्ही त्याबद्दल पुष्कळ बोले बाबा. मला पुष्कळ ज्ञान. त्याईनं अभ्यासाची तयारी त्याईनंच करून दिली 11वी मॅट्रिकपर्यंत. मेरिट लिस्ट त्याईनंच माझे पेपर सोडले. 11वीत 2 पेपर होते इंग्लिशचे. मला लिहिताही नाही येत बसता. बाबांनं केलं सर्व शिक्षणाचं कार्य संपूर्ण बाबांनं केलं. नोकरीचं काम बाबांनं केलं. हो हो. आजची एकादशी आहे, सोमवारी दिवस आहे. हो. आज दर्शनाला यायची इच्छा झाली तुमची? हो. तर आमचा याचा होता. आता जाता जाता कौंडण्यपूरमध्ये चाललं. आणि तुम्ही मनात कोणता संकल्प घेऊन आलाय? मी कोणता संकल्प नाही का बा. आता अधिक महिना लागणार आहे 17 तारखेपासून याच्या. तर मायच्यानं काही नव्हत्या. आताच तर उन्हीच्या झाका लागलो. या बाईचं मला तर नाही लागत ऊन. मला उन्हीत नेऊन टाक कुठेच. पण या बाईला घेऊन असं मला मी म्हटलं मला नाही लागत. आपल्याला ॲटोनं आले. मी आली म्हणजे त्याच्यासाठी आली. आता अधिक महिना लागते ना. हो हो. 17 मे पासून. बरोबर. येणं नाही होणार. हो. ॲटोवर स्पेशल आणा लागला 3000 रुपये देऊन. असं. कुठून? अमरावतीवरून? पुऱ्याहून अमरावतीत आला तो. हो काय? ॲटोत बसनं आले असतं तर बरं झालं असतं. नाही बसनं मग चढता नाही येत ना. हात कोण चढणं उतरणं नाही होत ना. इथूनच तर चढता. बरोबर. तर तुम्ही संकल्प म्हणजे देणगी द्यायचा संकल्प आहे तुमचा? हो, देणगीचा. मी येत असतो. शिवरात्रीला आलती ना, शिवरात्रीच्या अगोदर, महाशिवरात्रीच्या घेऊन गेली. माझ्याजवळ पावत्या आहेत. हो. आधार कार्ड आहे. त्याने डब्बा बांधून दिलेला होता एवढा मोठा. आता इथे नवीन प्रसादालय बनलं आहे. तुम्हाला एकादशी आहे म्हणता. आज काही प्रसाद तुम्ही घेत नाही. तर प्रसादालयासाठी म्हणून एक संकल्प आहे का तुमचा आता देणगीचा? आता याचा फक्त दान द्यायचं आहे ना. एक प्रसादालयासाठी एक नवीन बांधकाम आणखी मजले बनणार आहे तिथं वर. तर त्याच्यासाठी तो देऊन द्या. तुम्ही जे मला सांगितलं का देणगी द्यायची आहे, पावती फाडायची आहे, पावती फाडून देऊ. ठीक आहे.
तर आजी थोडक्यात का होईना बाबाजीनं तुझा सगळा सांभाळ केला, तुला शिक्षण शिकवलं आणि सर्व्हिसला लावलं आणि पेनच लावलं मेरिट लिस्टवर 43वा नंबर होता अमरावतीतून. बरोबर. मग घरी डायरेक्ट ऑर्डर आली आणि एकाच पंचायत समिती 36 वर्ष ठेवलं. कोणत्या पंचायत समितीमध्ये? दिवसा. मला मला मोरखेड आणि हे आपले अडकुजी महाराज. अच्छा. आणि मग एक सतगुरु के ते महाराज सांगा, हे महाराजांनी एक सतगुरु के 2 संत मिले, एक लहानूजी एक तुकडोजी. हो. हा अडकुजी महाराजचे. बरोबर. एक चांद सा लगता है दिल में, एक सूरज मन को भावेगी. हो. असं असे सांगितलं तुला बाबाजी. बरोबर. तर शेवटची ड्युटी कोणत्या गावात केली मग तुला? रिटायरमेंट? रिटायरमेंट मी वाठवड्याला झाली. अच्छा. पुण्याहून वाठवड्याला हे मला प्रमोशन झालं. हो का? मुख्याध्यापकाचं. मग तिथं एक वर्ष राहिले. असं वाठवडा कुरागाव. कुरागाव. कुराच माहेर आणि कुराच ते वाठोडा आपलं कुरा रोडवरचं ना? दिवसा कुरा रोड, शेंदूरजण, दिवसाजवळ खुर्द. खुर्द. तिथं कुराच माहेर होय, वरा सासर होय. असं. आणि गोपाल महाराज राय तिथं बाबाचे लालजी महाराजची नेहमी म्हणजे आम्हाला दर्शनाला नेहमी यायला लागले. असं. बरोबर. येत जा म्हणजे तू पैसे देत जा, कार्य होते ते बरोबर. त्याची संपत्ती आहे, आपण काहीच घेत नाही आलो. त्याचं सर्व आहे, मालक ते आहे. आज योगायोग बघ, तुझी मुलाखत व्हायची असेल करता महाराजांनी मला या उन्हामध्ये इथं पाठवले का कामासाठी? नाही, खूपची गुण लागली. हो नाही, त्याच्यामुळं आज योग होते. महाराजांनीच ही मुलाखत घडवून आणली आणि या मुलाखतीचा उद्देश असा आहे. आता माझ्यानं अधिक महिन्यात येणं होणार नाही म्हणून आता त्यांनी देऊन देतो. मी येईन आरामशीर. आता येणं होते नाही होता देव देऊन जाईल. ठीक आहे. नाही ते महाराजांना माहित आहे, आपल्याला माहित नाही. आता सांगता नाही येत काय होणार आहे. आपल्याला माहित नाही, महाराजांना सगळं माहित आहे. ते त्याला भविष्याची भविष्यवाणी त्याच्या जवळ आहे. हो. आपण काहीच तर महाराजांच्या बाबतीत तू जे काही अनुभव सांगितले, नाही तिथे फाडू ना आपण पावती, तिथे संस्थांमध्ये पावती फाडू ऑफिसमध्ये. तर आज जे काही अनुभव प्रसंग सांगितले याकरता मी तुझा आभारी आहोत. जय गुरु, जय लहानू. श्री संत लहानूजी महाराज की जय.